आता आणखी एक अपडेट येते। या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये दाखल झाले। सह्याद्री अतिथीगृहावर शहांना भेटण्यासाठी आता शिंदे, फडणवीस, अजित पवार जाणार आहेत अशी माहिती आहे आणि अमित शहा दुपारी 4:30 वाजता मग आझाद मैदानकडे रवाना होतील। मात्र तत्पूर्वी अमित शहांचं मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे आणि यानंतर तिन्ही महत्त्वाचे नेते सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहांची भेट घेतील अशी माहिती समोर येते। तेव्हा महायुतीच्या शपथविधीसाठी अमित शहा यांचं मुंबईमध्ये आगमन। अनेक मोठे महत्त्वाचे नेते पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांशिवाय या शपथविधी सोहळ्यासाठी हजर राहणार आहेत। विविध राज्यांचे मंत्री देखील हजर राहणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता एक एक नेते यायला सुरुवात झाली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं मुंबईमध्ये आगमन झालंय आणि आता ते सह्याद्री अतिथीगृहावर त्यांची हे तिन्ही नेते भेट घेतील। मग 4:30 वाजता आझाद मैदानकडे अमित शहा रवाना होतील ते महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी। तर शपथविधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम सुरू व्हायला साधारण अजून 2-1 तास बाकी आहेत। मात्र तत्पूर्वी अमित शहांचं आगमन इकडे झालेलं आहे आणि आता अमित शहा सह्याद्री अतिथीगृहावर जेव्हा पोहोचतील तेव्हा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिन्ही नेते त्यांची भेट घेणार असल्याचंही समोर येते। थोड्याच वेळात ही भेट होईल आणि त्याच्यानंतर मग अमित शहा हे आझाद मैदानकडे रवाना होतील। ती वेळ असेल 4:30 वाजताची। तर या भेटीमध्ये नेमकं काय ठरतंय, कारण अजूनही मंत्रिमंडळ त्याच्यानंतर फॉर्म्युला खाती या सगळ्याबद्दलचं अंतिम निर्णय बाकी आहेत। आपण जाणून घेऊया अधिक प्रशांत बडे यांच्याकडनं। प्रशांत, अमित शहा पोहोचलेले आहेत, पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे? जर आपण आता मुंबईच्या विमानतळाची स्थिती बघितली तर अगदी छावणीचं रूप आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईच्या 9 नंबर गेटमधून अमित शहा जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत। जो पश्चिम द्रुतगती मार्ग आहे त्या मार्गे ते पुढे मुंबईच्या दिशेने रवाना होतील। एकूणच आपण जर बघितलं तर आता मुंबईच्या वेगवेगळ्या विमानतळाच्या वेगवेगळ्या गेटवर वेगवेगळे व्हीआयपी जे आहेत ते दाखल होत आहेत। 8 नंबर गेटवरून वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री येत आहेत। तर अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि आता अमित शहा दाखल झालेले आहेत। काही वेळात ते त्यांच्या पुढचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी निघतील, सह्याद्रीला जातील। तिथून पुढे मग ते आझाद मैदान या ठिकाणी शपथविधीसाठी दाखल होतील। एकूणच जर आजचा संपूर्ण कार्यक्रम बघितला जात तर महत्त्वाचा कार्यक्रम हा शपथविधीसाठीचा जो वेळ आहे त्यासाठी अमित शहा मुंबईत दाखल झालेले आहेत आणि ज्या काही घडामोडी महाराष्ट्रात गेल्या 2 तासांमध्ये घडत आहेत त्याची माहिती देखील ते घेत आहेत आणि एकूण या सगळ्या स्थितीमध्ये हे व्हीआयपी मुंबईत दाखल झालेले आहेत। अमित शहा यांची प्रतीक्षा होती, ते दाखल झालेले आहेत आणि काही वेळात पंतप्रधान देखील दाखल होतील आणि पुढे मुंबईच्या दिशेने हे सगळे रवाना होतील। आझाद मैदानामध्ये शपथविधीला उपस्थित राहतील। दीपक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल प्रशांत। तर या घडीची अपडेट, एकतर अमित शहा मुंबईमध्ये दाखल झालेत आणि दुसरी मोठी अपडेट म्हणजे एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्यामुळे उपमुख्यमंत्री पदासंदर्भातला सस्पेन्स अखेर संपलेला आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला आणखी अपडेट द्यायला आपल्या सोबत आहेत। अभिषेक, आत्ताच थोड्या वेळापूर्वी उदय सामंत जे आहेत ते राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत। एकूणच आपण सध्याला देखील बघतोय की गाड्यांचा ताफा हा आतमध्ये जातो आहे। एकूण उपमुख्यमंत्री पदाची शपथ हे एकनाथ शिंदे घेतील, त्याच्यासाठीचं पत्र जे आहे ते आत्ताच राज्यपाल भवनामध्ये उदय सामंत हे घेऊन गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आपण सध्याला हा संपूर्ण गाड्यांचा ताफा बघू शकतो आहे की सध्या जे नेते आहेत, नेते मंडळी जे आहेत ते आपल्याला सागरवर गेल्याचं पाहायला मिळालेलं होतं। कुठंतरी एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदासाठी तयार नव्हते आणि त्यामुळे सगळेच जे महायुतीतले नेते आहेत त्यांच्याकडनं त्यांना एकूणच विनंती करण्यात आली। एकूण उपमुख्यमंत्री पदासंदर्भात विनवणी केल्यानंतर आता जर का पाहायचं तर ते सकारात्मक असल्याचं देखील कळतं आणि त्यानंतर आता पाहायचं तर जे पत्र आहे ते सध्याला आणण्यात आलेलं आहे आणि त्या पत्रासंदर्भात एकूणच प्रोटोकॉल जो आहे तो पाळला जातो आणि सध्या एकनाथ शिंदे यांच्या नावाचं पत्र हे देण्यात येत आहे आणि पत्र दिल्यानंतर उदय सामंत काय नेमकं संवाद साधतायत माध्यमांशी हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल